Hello, hello. This is the my artifact episode number 151500 म्हणजे 1500 म्हणजे 1500 आर्टिफॅक्ट एपिसोड. आज आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला 1500 दिवस झाले आहे. ऍक्च्युली 1500 दिवस वगैरे असं म्हणता येत नाही एक्झॅक्टली, कारण काही काही आर्टिफॅक्ट एपिसोड. कोण कल्ला करतंय रे? ओह बॉय. हा, 1500 आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे 1500 दिवस झाले असं नाही. इट जस्ट लाईक कधी कधी दिवस म्हणजे ओव्हरलॅप झाले, कधी कधी मिस झाले. स्टार्टिंगचे करीब 6 महिने त्याच्यामध्ये तर बहुत मिस झाले, बहुत जास्त. कारण मी काफी अनफेमिलियर होतो आर्टिफॅक्ट एपिसोड सोबत. बट त्याच्यानंतर मग दिवस बदलत गेले. आणि 1500 आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे जस्ट लाईक 400 किंवा 365 वगैरे असे दिवस जरी पकडले ना, करीब 4-4.5 वर्ष वगैरे होत आहे. सो ऑलमोस्ट आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोड 4-4.5 वर्ष होत आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट. आपण युजली 11 फरवरी आर्टिफॅक्ट एपिसोड डे असं सेलिब्रेट करत होतो. आता फरवरी आली, मार्च पण आला, बट आर्टिफॅक्ट एपिसोड डे इज इट इज लाईक ते एक होतं. म्हणजे स्टार्टिंगला आर्टिफॅक्ट एपिसोड डे म्हणजे काही ना काहीतरी आपण स्पेशल केलं होतं. आताही आर्टिफॅक्ट एपिसोड स्पेशल आहेच म्हणा, असं काही आहे नाही. बट त्याच्याबद्दलचा तो इंटरेस्ट होता ना, तो थोडासा कमी झालाय. कारण युजली सांगू, आता असं झालंय जस्ट लाईक आता आर्टिफॅक्ट एपिसोडच्या पण वर्षी लेवल मी क्रॅकआउट केली आहे. सो जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक वर्षी लेवल. म्हणजे कसं आहे की पहिले अगोदर मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा घेत होतो. म्हणजे आता आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तर आपण थोडंसं मनातलं बोलू बा वगैरे. जस्ट लाईक आता मला आर्टिफॅक्ट एपिसोडची काही गरज नाही. जस्ट लाईक आय वॉन्ट टू टॉक, आय विल टॉक माय सेल्फ. मी स्वतःसोबत बोलून घेतो. मला कोणत्या इन्सिडेंटची किंवा पर्सनची किंवा कोणत्या मोमेंटची वगैरे काही गरज नाही. हळूहळू ही लेवल क्रॅकआउट होऊन जाईल. बट याचा अर्थ असं नाही का आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणार नाही. नो, डेफिनेटली आपण हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करेलच. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी ऑल्सो. गेले 2 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. 2 दिवस म्हणजे कालचा दिवस आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. आणि आज सो येस, लॉट टू से. कारण काल खूप काही झालं सांगण्यासाठी. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या दिवशी खूप काही स्पेशल असते ना, त्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड ने सांगण्यासाठी वेळच राहत नाही. तुला असं म्हणजे समजत नाही का, मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का बहुत मस्त आरामात खूप चांगला बोलत असेल ना, म्हणजे समजून घे की तो दिवस म्हणजे सर्वात वन ऑफ द बोर दिवस होता. काही स्पेशल नाही, काही नाही. जस्ट लाईक बिंग रिअली नॉर्मल. खूप फुरसत होती याच्यापाशी टाइमपास करण्यासाठी, त्यामुळे यांनी आर्टिफॅक्ट एपिसोड केला असं समजून जायचं. युजली ऑफकोर्स से समथिंग लाईक दॅट. आणि काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही म्हणजे काल तर फुरसतच नव्हती. डेफिनेटली काल टाइमच नव्हता. कारण काल एन्जॉयमेंट मध्ये एवढं असं दिवस गेला ना की बहुतच जास्त. कालची तारीख होती 22 एप्रिल 22 मार्च 2019. आणि काल होती वाढदिवस कोणाचा, बादलचा. आता बादलचा वाढदिवस म्हणला तर इट्स काइंड ऑफ लाईक रिअली स्पेशल. युजली कसं आलं की होळी आली 21 तारखेची सुट्टी, 22 ला आला शुक्रवार आणि 23 ला आला शनिवार म्हणजे आज.
तर मी असं ठरवलं का आपण कसं सुट्टी घेऊ बा मस्त 2 दिवस मस्त आरामात वगैरे. बट देन रिअलाइज झालं की बादलचा पण वाढदिवस आहे या, आणि युजली आजची पण सुट्टी घेणार होतो मी या, बट मला रूम शिफ्ट करायची वगैरे गरज नसती ना, तर मी आरामात सुट्टी घेतली असती. मी आरामात मस्त सोमवारी आलो असतो. बट कसं आहे की रूम शिफ्ट करायची आहे, सो यस. हा, तर काल काय झालं पहिले हे सांगू, रूम शिफ्टचं नंतर सांगू आपण. काल काय झालं, काल वैभवचा बादलचा वाढदिवस, सो इट्स स्पेशल ऑफकोर्स. वाढदिवस म्हणला का ऑफकोर्स काही ना काहीतरी राहायचेच. प्राचीने प्लॅन केला होता विशालच्या घरी का असं असं करायचं, बिर्याणी वगैरे करायची. सो मी गेलो, सगळं सामान वगैरे आणलं. पैसे माझेच गेले यार पूर्ण. त्याआधी मला पिंटीने फक्त पैसे पाठवले, बाकी कोणी पैसे पाठवले नाही. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिलीव. ते पाहू पुढे या, ते पैशाचं मॅटर वगैरे, बादलचं काय. हा, तर माझं म्हणण्याचा हा उद्देश होता की कधी कधी नाही का, समटाइम्स आपण खूप सारा पैसा करून तेवढा हॅपीनेस नाही भेटू शकत. या कधी कधी नाही का फुकट मध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटून जातात. कधी कधी आपण खूप सारा पैसा खर्च करतो तरी आपल्याला काहीच भेटत नाही. सेम त्याच सारखाच आहे. मी कधी कधी नाही का कोणत्या छोट्या गोष्टीसाठी खूप पैसा खर्च करतो बट काहीच भेटत नाही. आणि कधी कधी मी फुकट जातो. जस्ट लाईक लाईव्ह एक्झाम्पल घे, करीब 6 महिना अगोदर, 5-6 महिना अगोदर आय वॉज फील रिली अलोन. आणि माझ्यापाशी पैसा पण होता आणि मी कधी पिझ्झा खाल्ला नव्हता. आणि मला वाटलं का पिझ्झा खाऊन आपण काही ना काहीतरी असं स्वतःमध्ये काहीतरी स्पेशल फील करू बा. या उद्देशाने मी गेलो सीताबर्डीमध्ये, इंटरनेटी मॉलमध्ये एकटाच गेलो. इव्हन पैदल गेलो मी. टाइम होता, फुरसत होती, वेळ होता, सो लेट्स गो. कोण एवढा कल्ला करताय बे? तिकडून त्यांच्या घरी पार्टी सुरू आहे वाटते. हा, वेल मला आम्ही पण एवढा आवाज करतो का युजली? जेव्हा नाही का असे मोमेंट येतात ना, तेव्हा असं येऊन जाते, निघून जाते आवाज वगैरे. आज काय तेवढं काय हे नाही. माझे अपार्टमेंट राहीन तेव्हा मी माझ्या मित्रांना बोलवेन तर आमचा एवढंच कल्ला राहीन जोरदार. हा, तर मग काय आलं, मग काय नाही, मग बिर्याणी बनवली, प्रिपरेशन केलं, असं तसं पूर्ण डेकोरेशन वगैरे समथिंग लाईक दॅट. मग बादल आला, मग हॅपी बर्थडे, मग केक कापला, मग बिर्याणी खाल्ली. बिर्याणी वॉज बहुत अमेझिंग, बहुत जबरदस्त. काल बिर्याणी खाल्ली आणि तो मोमेंट बहुत जबरदस्त झाला यार कालचा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते तो दिवसभराचा एंटरटेनमेंट आमचा खतमच झाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि मग 7 वाजता मग पुन्हा बाहेर जायचं ठरवलं, बट तेव्हा माझी काहीच इच्छा नव्हती. बट सगळेजण चालले तर चला बा. तर मी काही जास्त खाल्लं नाही, थोडस अमेझॉनचा थोडासा ज्यूस वगैरे पेलो आणि देन मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर आय वॉज काइंड ऑफ लाईक रिअली बहुत जास्त थकलेलो होतो. सो आय वेंट टू स्लीप. सो काल एवढंच झालं. अजून खूप काही झालंय म्हणा, आता डिटेल मध्ये सांगत बसलो का आपल्याला पूर्ण आर्टिफॅक्ट एपिसोड खतम होऊन जाईल. बट राईट नाउ एम टायर्ड ह्या, कारण आज पण असं खूप काही झालंय. खूप थकलोय मी आज ऍक्च्युली. आणि सो आय हॅव टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल. So this is the Maya Artifact episode number 14. Sorry, 1500. 1500. This is it. This is the end. Thank you.